नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे शहरात हनुमान जयंती भक्तिभावात साजरी. मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी पालिकेनं उचललं पाऊल. आणि खेळाच्या मैदानातील माती उत्खननाची चौकशी करण्याची तहसीलदारांकडे मागणी. हनुमान जयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाणे शहरात उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली. आज सकाळपासूनच हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. ठाण्यातील बाजारपेठ परिसरातील पुरातन पेढे मारुती मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, अभिषेक आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच ठाण्यातील नौपाडा आणि वृंदावन सोसायटी परिसरातही हनुमान जयंतीचा उत्साह दिसून आला. या ठिकाणीही विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण शहरात जय श्रीराम आणि जय हनुमानच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झालं होतं. पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीनं सर्व कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडले. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी पालिकेनं पावलं उचलली. पालिकेकडून 1 एप्रिलच्या पहाटे ठाणेकरांना मोबाईलवर SMS द्वारे देयकं आणि ऑनलाईन भरण्याची लिंक पाठवण्यात आली. पण ही लिंकच उघडत नसल्यानं अनेकांना कर भरता आला नाही. कर भरण्याची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमुळे ठाणेकरांचा पहिल्याच दिवशी हिरमोड झाल्याचं चित्र समोर आलं. ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. गेल्या म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षात पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं ठरवून दिलेल्या 915 कोटींच्या उद्दिष्टांपैकी 878 कोटी रुपयांचा कर वसूल केलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 68 कोटी 37 लाखांचा अधिक महसूल पालिकेला प्राप्त झाला. सुमारे 87.37% कर हा डिजिटल आणि इतर आधुनिक माध्यमातून भरला गेल्यानं ठाणेकरांनी ऑनलाईन भरणा पद्धतीला स्पष्टपणे पसंती दिली. मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून विविध उपाययोजना होत आहेत. त्याचप्रमाणे यंदाही 1 एप्रिल रोजी पहाटे संगणकीय देयकं तयार करून करदात्यांना याच दिवशी पहाटे SMS द्वारे ही देयकं मिळतील अशी व्यवस्था केली जाईल, अशी घोषणा पालिकेनं अर्थसंकल्पात केली होती. अभिजित बांगर यांच्याकडे आयुक्तपद असताना त्यांनी ही व्यवस्था उभी केली होती. या माध्यमातून पहिल्याच दिवशी काही कोटी रुपये जमा झाल्याचा डंकाही पालिकेनं पिटला. हीच व्यवस्था यंदाही पूर्ववत ठेवण्याचा जुनाच संकल्प यंदाच्या अर्थसंकल्पात नव्यानं सोडण्यात आला होता. यंदा मालमत्ता कराच्या वसुलीसाठी व्हॉट्सॲप चॅटबोट कर प्रणालीचा अवलंब केला जाईल. त्यामुळे 2 टप्प्यात कराचं देयकं भरणं शक्य होणार असून करदात्यांना कराचं देयकं आणि पावती मिळणं शक्य होणार आहे. तसंच बिलिंगची संकल्पना यंदा अधिक प्रभावीपणे राबवण्यात येईल अशीही घोषणा करण्यात आली होती. यंदाच्या आर्थिक वर्षातही पहिल्या सहामाहीप्रमाणे दुसऱ्या सहामाहीचा कर भरणाऱ्या करदात्यांना सवलत सूट असणार आहे असं पालिकेनं जाहीर केलं होतं. ही सवलत मिळवण्यासाठी अनेक नागरिक पहिल्याच दिवशी कर भरतात. पालिकेकडून 1 एप्रिलच्या पहाटे ठाणेकरांना मोबाईलवर SMS द्वारे देयकं आणि ऑनलाईन भरण्याची लिंक पाठवण्यात आली. पण ही लिंकच उघडत नसल्यानं अनेकांना कर भरता आला नाही. अशा तक्रारी पुढे आल्या आहेत. कर भरण्याची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमुळे ठाणेकरांचा पहिल्याच दिवशी हिरमोड झाल्याचं चित्र समोर आलंय. ठाणे महापालिकेनं आरक्षित केलेल्या खेळाच्या मैदानातील मातीचं उत्खनन कुणाच्या परवानगीनं कशासाठी करण्यात आलं? उत्खनन केलेल्या मातीची रॉयल्टी कोणी घेतली आहे याची चौकशी करण्याची मागणी जितेंद्र कुमार इंदेसे यांनी तहसीलदार उमेश पाटील यांच्याकडे केली आहे. वर्तकनगर येथील जानकादेवी मंदिरालगत भूखंड क्रमांक 182, विजा क्रमांक 188, 189, 365, 192, 366 हे भूखंड 2003 साली खेळाचं मैदान म्हणून आरक्षित करण्यात आली. या जागेचा TDR हिरानंदानी प्रॉपर्टीजला देण्यात आला असून काही काळानंतर या जागेच्या सातबाऱ्यावरून ठाणे महापालिकेचं नाव हटवण्यात आलं असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच नव्हती. त्यानंतर जागा झालेल्या ठाणे महापालिकेच्या विधी विभागानं ठाण्याचे उपविभागीय अधिकारी, मंडल अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्या विरोधात कोकण विभागीय आयुक्तालयातील उपविभागीय अधिकारी कॅस्बर ऑक्स्टिन यांच्याकडे लेखी तक्रार केली. एकंदरीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही खेळाच्या मैदानातील माती काढून टाकल्याचं दिसून आलं. मुलांना खेळण्यासाठी माती काढून तिथे मैदानाचं सपाटीकरण करण्यात येत असल्याचा समज होता. पण त्या ठिकाणी कामावर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीनं लिटिल फ्लॉवर हायस्कूलचे फादर जॉन अल्मेडा आणि अवर लेडी मर्सी
चर्चतर्फे करण्यात येत आहे. त्या ठिकाणी ईस्टर संडेच्या होली वीक कार्यक्रमासाठी स्थानिक पोलिसांकडे अर्ज करण्यात आला असल्याचं समजतंय. मात्र खेळासाठी मैदान आरक्षित असल्यानं त्याच्याशी संबंधित असलेल्या क्रीडा विभागाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान मैदानातील जमिनीचं गौण उत्खनन बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे तहसीलदारांनी चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंदवावा अशी मागणी होतीये. आपलं शाळेचं मैदान लिटिल फ्लॉवर शाळेचं मैदान पोखरण नंबर 2 येथील शाळेचं ठाणे महानगरपालिकेचं राखीव मैदान होतं. त्या राखीव मैदानाचं परस्पर नाव उडवण्यात आलं. अवर लेडी मर्सी चर्च ती संस्था आणि कॅस्बर ऑगस्टिन त्यांनी ते नाव हटवून तो कब्जा करण्याचा प्रयत्न केला. आपण लिटिगेशन केलंय, त्याच्यात अपिलात गेलेलं आहे. आता ते लोक जबरदस्ती त्या जागेवर कब्जा करून मास करण्याचा प्रयत्न करतायत की ही आमची जागा हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्या बाबतीतला मी सगळं पत्रव्यवहार उपायुक्त असतील, सन्मान्य आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील यांच्याशी केलेला आहे. यांनी त्वरित लवकर लवकर हे अतिक्रमण काढून संबंधितावर कारवाई करावी. माझा कुठल्याही मासला विरोध नाहीये, पण ते मागच्या आडमध्ये तो प्लॉट हडपण्याचा प्रयत्न करत आहे. माझी एवढीच विनंती की महापालिकेने त्वरित कारवाई करावी. जर यांनी हे जर काम थांबवलं नाही किंवा जाणून बुजून करण्याचा प्रयत्न केला तर मी आमरण उपोषणला संध्याकाळपासून बसतोय ठाणे महापालिकेच्या दालनामध्ये. ठाणे शहर काँग्रेसनं महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनातील गंभीर अनागोंदीचा मुद्दा आक्रमकपणे उचलून धरताच प्रशासनाची झोप उडाली आहे. लाखो रुपयांचा खर्च करून बसवण्यात आलेले स्टेनलेस स्टील कचरा डबे अल्पावधीतच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अनेक ठिकाणी फक्त लोखंडी स्टँड उभे असल्यानं या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवली जाते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता राहुल पिंगळे यांनी प्रशासनावर थेट हल्लाबोल चढवलाय. शहरातील विविध भागात सुस्थितीत असलेले अनेक कचरा डबे अयोग्य पद्धतीने बसवल्यामुळे उखडून रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर दिवसेंदिवस पडून आहेत. तरी देखील प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होतंय. करदात्यांच्या पैशाचा होत असलेला हा उघड अपव्यय थांबवण्यासाठी तातडीनं कठोर पावलं उचलावीत अशी मागणी पिंगळे यांनी केली. ठाण्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मासुंदा तलावाचं ठाणे महापालिका नैसर्गिकरित्या जलशुद्धीकरण करणार आहे. तलावातील वाढतं प्रदूषण, दुर्गंधी आणि शेवाळं या समस्येवर मात करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. विशेष म्हणजे जलशुद्धीकरणासाठी कोणत्याही रसायनांचा वापर होणार नाही. ठाण्यातील मासुंदा तलावाकाठी हजारो ठाणेकर पर्यटनासाठी किंवा फेरफटका मारण्यासाठी येत असतात, तर काही जण सुट्टीच्या दिवशी नौकाविहार किंवा मासेमारीसाठी येतात. मागील काही वर्षांपासून तलावाकाठी विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव देखील साजरे होतात. ठाणे महापालिकेनं तलावामध्ये मोठं कारंजे आणि विद्युत रोषणाई करण्यास सुरुवात केली आहे. परंतु पावसाळ्यात अनेकदा तलावाबाहेरील रस्त्यावर साचलेलं प्रदूषित पाणी तलावात शिरतं. तसंच शेवाळं वाढल्यानं तलावातील पाण्याचा रंग हिरवा दिसतो. अनेकदा तलावातून दुर्गंधी देखील पसरते. पाण्यातील प्राणवायू कमी झाल्यानं पाण्यातील माशांचा मृत्यू तसंच डासांचं प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण होते. शेवाळाचं प्रमाण सुद्धा कमी करण्यासाठी मासुंदा तलावात कॅना इंडिका नावाची वनस्पतीची लागवड करून तरंगती बाग तयार केली जाणार आहे. त्यामुळे तलावात शेवाळ वाढीचं प्रमाण कमी होणार आहे. पाण्याचं अभिसरण व्हावं यासाठी 4 पाणी मिश्रक उपकरण देखील बसवलं जाणार आहे. त्यामुळे पाण्यातील प्राणवायूची पातळी वाढण्यास मदत होते. हा संपूर्ण प्रकल्प सोसायटी जनरल सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या CSR निधीतून राबवला जातोय. सामाजिक संस्था भागीरथच्या सहकार्यानं या तरंगत्या बागेमुळे तलावातील परिसंस्था सुधारणार आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरात आज भर दिवसा गोळीबाराचा थरार घडलाय. मुंब्रा बायपासवरील शिवाजीनगर भागात असलेल्या लाल किल्ला हॉटेलजवळ अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झालाय. मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा बायपास मार्गावर शिवाजीनगर भागात हॉटेल लाल किल्ला आहे. या वर्दळीच्या ठिकाणी अचानक गोळीबाराचा आवाज आल्यानं नागरिकांची एकच धावपळ झाली. इथं काही अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर 3 जण गंभीर जखमी झालेत. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला याचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार गँगवॉरमधून घडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येते.
मुंब्रा परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा होती. त्याचाच हा परिणाम असावा असा संशय व्यक्त होतोय. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाते. भर दिवसा अशा प्रकारे गोळीबार झाल्यानं परिसरात खळबळ उडाली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.